नाशिक जिल्ह्यातील ओढा गावातील जिल्हा परिषद शाळेबाबत पिण्याच्या पाण्यासह इतर मूलभूत सुविधांबाबत करण्यात आलेल्या तक्रारीनंतर प्रशासनाने तात्काळ दखल घेत काही महत्त्वाच्या सुधारणा केल्या। समाजसेवक विकास रामदास सोनवणे यांनी दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे निवेदन सादर करून विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुविधांबाबत प्रश्न उपस्थित केले होते। या पाठपुराव्यानंतर शाळेत विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा फिल्टर बसवण्यात आला असून विहिरीची स्वच्छता करण्यात आली। तसेच ग्रे वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम काही दिवसांपासून बंद असलेला असून सुरू करून परिसर स्वच्छतेवरही भर देण्यात आलाय। यावेळी विद्यार्थ्यांना सुरक्षित पाणी व स्वच्छ वातावरण उपलब्ध होण्यास मदत होणार आहे। शाळा प्रशासनानेही आवश्यक सुधारणा करण्यास सुरुवात केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। एकूणच नागरिकांच्या पाठपुराव्यामुळे शाळेतील मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। सर, माझं नाव विकास रामदास सोनवणे, मी गावचा नागरिक आहे। तर 4 दिवसापूर्वी इथं शाळेच्या मुलांना मी एक प्रश्न विचारला का तुम्हाला प्यायचं पाणी कोणतं आहे, तेव्हा ते बोलले का आम्हाला जे टॉयलेट बाथरूम जे आहे ते वरती जी टाकी आहे तिचंच पाणी आम्हाला इथं समोर नळ आहे बघा, तेच पाणी प्यायला आहे। ताटं धुवायला ते, प्यायला ते, सर्व प्रकारे त्यांना म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीत काहीच हे नाही। आणि जेव्हा मी मुख्याध्यापक यांना विचारलं का मुख्याध्यापकांच्या खुर्चीवरती सर बसले होते दुसाने सर, का सर मुलांना प्यायचं पाण्याची सुविधा काय आहे, जेव्हा सरांनी थोडं चुकीच्या शब्दात मला 2 शब्द बोलले, शाळेच्या बाहेर जा, तुम्ही इथं थांबू नका म्हणे, तुमचा काय अधिकार नाही। त्याच्यानंतर मग 4 दिवसानंतर आता तुम्ही बघू शकता आज फिल्टर आलेलं आहे इथं शाळेमध्ये। तर मग आपण जो पण मुद्दा उचलला तो मुलांच्या शरीरासाठी योग्य आरोग्यासाठी योग्य मुद्दा उचललेला आहे आपण। त्याच्यामुळे आज त्याचा रिझल्ट असा आहे का 4 दिवसानंतर फिल्टर प्लॅन आलेला आहे। आणि बाकीची पण तुम्हाला स्वच्छता दाखवायची, जी गावची विहीर आहे तिच्या साधारण 15 फुटाच्या अंतरावर पूर्ण गावचं टॉयलेटचं पाणी जातं आणि ते 15 फुटाच्या अंतरावर असल्यामुळे ते विहिरीमध्ये 100% जाणार। आणि ती विहिरीची पण आपल्याला एकदा तपासणी करायची आणि जे फिल्टर पाणी होतं याचं टॉयलेट बाथरूमचं ते पण एकदा बघून येऊ आपण। आणि शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांना आपण एक निवेदन दिलंय, त्याच्या मार्फत यांच्यावर काय कारवाई झाली आहे। त्याच्यानंतर आता इथं झेडपी शाळेसाठी जो अनुदान आलेलं आहे यांनी कोणत्याही प्रकारचं त्याच्यासाठी काहीच केलेलं नाही। 4 ते 5 लाख रुपये 2 महिन्यापूर्वी का आता ते ऑडिट झाल्यानंतर समजेल ते आपल्याला, पण कोणत्याही प्रकारची सुधारणा नाही। आपण ज्यांना बोललो तर ते आपल्याला उलट उत्तर देतात का आम्ही जे करणार आहे, तुला काय करायचं करून घे। पण त्याच्यानंतर सरांनी स्वतः स्वखर्चानी फिल्टर आणलं, पण पंचायतीने काहीच दिलं नाही त्याच्यासाठी। सर, माझा मुद्दा फक्त फिल्टर प्लॅनचा होता। आणि दुसरा मुद्दा असा होता, हे शाळेमध्ये 4 महिन्यापासून लाईट नव्हती, आपल्याकडे त्याचा प्रूफ पण आहे। आपण अध्यक्ष म्हणून हाईट बॉडीवर त्यांनी अर्ज केलेले पंचायतीला का शाळेमध्ये 4 महिने झाले लाईट नाही, त्याचा पण एक मुद्दा, फिल्टर पाण्याचा पण मुद्दा। म्हणजे या गोष्टी सर्व म्हणजे आपण जे मुद्दा उचलला त्याला एक यश आलं, एक मला अभिमान वाटतोय। मी गावचा जागृत नागरिक आहे। उद्या आपल्या शाळेत कोणत्याही गोष्टीचं काही होण्याच्या आधी प्रत्येक व्यक्तीने जागरूकता दाखवली पाहिजे, एवढी माझी एक इच्छा आहे। आणि जे पण झालं ते लहान मुलांच्या सोयीसाठी झालेलं आहे, योग्य आहे। सर, हे जे गावातलं टॉयलेट बाथरूमचं जे पाणी येतं पूर्ण अर्ध्या गावाचं, ते त्याच्या बसून विहीर साधारण 15 फूट अंतरावर आहे। आपण जेव्हा एक मुद्दा उचलला त्याच्यानंतर हे कारागीर आलेले, एकदा बॅग बघू शकता तुम्ही, त्याच्यानंतर हे साफसफाई करताय। आणि ऑलरेडी याचा मेंटेनन्स दर महिन्याला 4 महिन्याला चालू आहे। आता आम्ही ते मेरी पंचायत ऍप आहे त्याच्यात बघितला तर 2-3 लाख रुपये असा त्याचा काय 2 महिन्यापूर्वी मेंटेनन्स झालेला आहे। पण तुम्ही बघू शकता सर, आत्ताशी चालू करताय आणि साफसफाई पण आत्ता केलेली, त्याचा व्हिडिओ पण आहे आधीच आपल्याकडे। साधारण निबंधाचे सर चालू तर झालंच नाही ते, त्याचे व्हिडिओ पण आहे माझ्याकडे, आता जस्ट तुमच्या समोर आहे लाईव्ह, बघू शकता। त्यांनी काय केलेलं आहे का आत्ता बंद आहे, त्यांच्या गळेशी आलंय, त्याच्यानंतर हे चालू करताय। या बाई कारागीर आलेले, हे आमचे सुरेश कर्डिले तात्या गावातले, एकदा बघू शकता। अजून पण बंद स्थितीमध्ये आहे ते, त्यांनाच रेग्युलर चालू आहे। तुम्हाला मेरी पंचायत आहे त्या ऍप मध्ये पण तुम्हाला दिसेल आणि त्यांच्याकडून आपण ऑडिट पण घेणार त्याच्यात पण दिसेल। या बा असे काम आहेत, हेच काम नीट केले तर कोणत्याच ग्रामस्थांना यांच्याबद्दल तक्रार राहणार नाही। आता हे जे टॉयलेटचं पण हे तुम्हाला दाखवतो सर, बघा, हे जे पूर्ण गावचं अर्ध्या गावाचं टॉयलेट बाथरूमचं पाणी आहे, हा काय सरकारचा प्रोजेक्ट आहे, याची काय आम्हाला काय अडचण नाही। पण गावचं जे विहीर आहे, गावचे जे आता तुम्ही बघितले, मुलांचा व्हिडिओ आहे माझ्याकडं, साधारण पूर्ण गावामध्ये पाणी सप्लाय होतं, ते आम्ही गुळण्या करतो, देवपूजेच्या आधी आमच्या अंगावर पाणी राहतं। आणि 15 फुटाच्या अंतरावर कुणी पण सांगेल तर ते पाणी ते विहिरीत 100% जात असेल। आणि हेच पाणी गावचे शाळेचे मुलं हेच पाणी पित होते।
आपण बोलल्यानंतर आपल्या याला यश आलेलं आहे एवढं एक आहे. आणि ती विहीर पण एकदा बघून घ्या तेव्हा सर. हा प्लॅन्ट आहे आणि जे टॉयलेट बाथरूमचं गावचं पाणी आहे ते साधारण तुम्ही एक अंदाज बघू शकता 15 ते 20 फुटावर एक अंदाज असेल या त्या विहिरीची. बघा हे पंचायतीचे कामं बघा. आता याला करण बसला तर जागेवर एखादं लहान मुलं इथं काही होऊ शकतं त्यांना. यांना जिम्मेदारी नावाची काहीच समज नाही. ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.